नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, अंगणवाडी पर्यवेक्षिका सरळ सेवा भरती जो पेपर 29 फेब्रुवारी रोजी झाला होता येथे लक्षामध्ये, आणि हा पेपर फक्त नॉन पेसा जिल्ह्यांसाठी झाला होता। हे पण लक्षात ठेवा, पेसा जिल्हे जे आहेत त्यांचा पेपर अजूनही व्हायचा बाकी आहे। आता जे नॉन पेसा जिल्हे आहेत ज्यांचा पेपर झाला होता त्यापैकी बहुतांश जिल्ह्यांचा रिझल्ट हा आलेला आहे। ते सर्व रिझल्ट तुम्हाला आपल्या उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या YouTube चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये दिसतील। तुम्हाला फक्त त्या ठिकाणी काय करायचं आहे, चेक करायचं आहे। तुम्ही ज्या जिल्ह्याचा फॉर्म भरला होता रिझल्ट एकदा चेक करून घ्या सर्वांनी की आपलं त्यामध्ये नाव आहे की नाही। परत एकदा सांगतो, हा फायनल रिझल्ट नाहीये, त्यामध्ये फक्त अशाच स्टुडंटचं तुम्हाला नाव दिसेल की ज्यांना 90 आणि 90 पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहेत। येथे लक्षामध्ये यानंतर अजून एक रिझल्ट येणार आहे, एक फायनल लिस्ट येणार आहे, त्यामध्ये ज्यांचं नाव आहे त्यांचं सिलेक्शन झालं। येथे लक्षामध्ये हे सर्वांनी काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे। आता आपण कोणत्या जिल्ह्याचा रिझल्ट बघतोय, आता आपण जालना या जिल्ह्याचा जो रिझल्ट आलेला आहे तो या ठिकाणी बघणार आहोत। क्लिअर आहे सर्वांना? लवकरात लवकर एकदा बघून घेऊया आपण रिझल्ट, हायेस्ट मार्क्स किती आहेत, त्याचप्रमाणे किती स्टुडंट्स आहेत, किती विद्यार्थी मैत्रिणी आहेत की ज्यांचं लिस्ट मध्ये नाव आहे। क्लिअर? चलो, आणि व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे, महत्त्वाचं म्हणजे। तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, हा आहे जालना जिल्ह्याचा रिझल्ट, जिल्हा परिषद जालना, हे तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल। ज्यांना पण रिझल्टची PDF हवी असेल त्यांनी उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूट हे आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ज्याची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये दिसेल तिथून जॉईन करा। सर्व जिल्ह्यांचे रिझल्ट आहेत, अंगणवाडी पर्यवेक्षिका या सर्व परीक्षेबद्दल सर्व माहिती तुम्हाला हवी असेल तर वेगवेगळे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत। क्लिअर? चलो, तर IBPS ने विद्यार्थी मित्रांनो हा पेपर घेतला होता 29 फेब्रुवारी 2024 ला झालेला पेपर आहे। कोणत्या जिल्ह्यासाठी? जालना या जिल्ह्यासाठी। जर आपण या ठिकाणी ही लिस्ट बघितली तर हायेस्ट मार्क्स किती आहेत हे पण एकदा बघून घेऊया। 148, 140, 136, 134, 134 असे तुम्हाला मार्क्स दिसणार आहेत। ज्यांनी ही जालना या जिल्ह्यासाठी फॉर्म भरला होता सर्वांनी चेक करून घ्या की आपलं नाव लिस्ट मध्ये आहे का। ज्यांचं नाव आहे त्यांना 90 आणि त्यापेक्षा जास्त मार्क्स असतील, ज्यांचं नाव नाहीये त्यांना 90 पेक्षा कमी मार्क्स असणार आहेत। हे सर्वांनी काय करायचंय, लक्षात घ्यायचं आहे। आणि जर टोटल बघितलं आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला 9 पेजेस दिसतील। 9 पेजेस मध्ये किती जणांचे नाव आहेत ते पण एकदा आपण बघून घेऊयात। या ठिकाणी बघितलं तर 160 नावं दिसतील, म्हणजेच 160 असे विद्यार्थी मैत्रिणी आहेत की ज्यांना 90 आणि 90 पेक्षा जास्त मार्क्स आहेत। आता मग फायनल लिस्ट मध्ये कुणाचं नाव येऊ शकतं हे कशावर डिपेंड आहे, तर किती जागा होत्या, कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा होत्या। मग तुम्हाला काय करायचंय, जाहिरात बघायची की किती जागा होत्या टोटल, कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा होत्या, त्यानुसार तुम्ही काय करू शकता, आपल्या कॅटेगरीमध्ये आपलं कितव्या क्रमांकाचं नाव आहे ते चेक करायचंय आणि त्याद्वारे तुम्ही अंदाज लावू शकता। हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे। आता ज्यांचं नाव नाहीये किंवा ज्यांना कमी मार्क्स आहेत त्यांनी नाराज व्हायचे का? अजिबात नाराज व्हायचं नाही, कारण की जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे 520 पदांची जाहिरात ही लवकरच येणार आहे। पुन्हा एकदा 520 पदांची जाहिरात येणार आहे, त्यासाठी मात्र आपण सर्वांनी तयार राहायचं आहे। क्लिअर आहे सर्वांना? यामध्ये सरळ सेवा भरतीतून सुद्धा जागा येणार आहेत, अंतर्गत भरतीमधून सुद्धा जागा येणार आहेत। लवकरात लवकर ही जाहिरात येण्याची शक्यता आहे आणि आपण तशी अपेक्षा सुद्धा करतोय। येथे लक्षामध्ये तुम्ही 2 दिवसापूर्वीचा आपला व्हिडिओ बघितला असेल, 75,000 जी पदांची भरती होणार आहे त्यामध्ये नेमकं काय प्रोग्रेस आहे, कुठपर्यंत ती भरती आलेली आहे, यासाठी सरकारने देखील सर्व विभागांकडून हा अहवाल देखील मागवला आहे। हे सर्वांनी लक्षात ठेवा। महत्वाचं म्हणजे जाहिरात आल्यानंतर आपल्याकडे जास्त वेळ शिल्लक नाही राहत येते लक्षामध्ये पेपरला, त्यामुळे आत्ताच तुम्ही काय करू शकता, बॅच जॉईन करू शकता। मग सरळ सेवा भरती असेल, अंतर्गत भरती असेल, ही बॅच उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटने लॉन्च केली आहे। यामध्ये काय आहे ते सर्वात महत्त्वाचं समजून घ्या। आपण सर्व विषय, मराठी असेल, इंग्लिश असेल, सामान्य ज्ञान असेल, गणित बुद्धिमत्ता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ICDS, हे सर्व विषय डिटेलमध्ये शिकवले जाणार आहेत। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे रिव्हिजन बॅच सुद्धा आपण यामध्ये देत आहोत। जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा तुमचा सराव करून घेणार, PDF नोट्स देणार। महत्त्वाचं म्हणजे टेस्ट सिरीज। आता टेस्ट सिरीज का महत्त्वाची आहे की प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात, प्रश्न जर आपण बघितले तर नेमकं स्वरूप काय हे तुम्हाला अंदाज येईल आणि त्यातून तुम्हाला अभ्यास होईल आणि तुम्ही पेपरसाठी आत्मविश्वासाने जाऊ शकता। यासाठी टेस्ट सिरीज खूप जास्त महत्त्वाची आहे। हे सर्व आपण काय विद्यार्थी मित्रांनो फक्त 3000 रुपये एवढ्या फी मध्ये देतोय आणि 1 वर्ष व्हॅलिडिटी असणारी ही बॅच असणार आहे। हे सुद्धा तुम्हाला काय करायचंय, लक्षात ठेवायचं आहे। अतिशय महत्त्वाचं, सर्वांनी काय करा, लक्षात ठेवा। जर आपण बघितलं
तर महत्त्वाचं तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे, रिव्हिजन खूप महत्त्वाची असते, बरोबर आहे, रिव्हिजन खूप महत्त्वाची असते. त्यासाठी आपण दररोज संध्याकाळी 4 वाजता सामान्य ज्ञानचं फ्री लेक्चर असतं आपलं YouTubeवर, 10 वाजता चालू घडामोडीचं लेक्चर असतं. लवकरच आपण मराठी, इंग्लिश आणि गणित बुद्धिमत्ताचे देखील काही महत्त्वाचे प्रश्न उत्तरांचा सराव असणारे सर्व लेक्चर चालू करत आहोत. परंतु जर तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं असेल प्रत्येक टॉपिक, प्रत्येक गोष्ट, तर तुम्ही बॅच नक्की जॉईन करू शकता. या बॅचचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, आपलं उत्कर्ष इन्स्टिट्यूट हे ॲप डाउनलोड करायचं आहे. त्यावर बरेच फ्री डेमो लेक्चर आहेत. एकदा तुम्ही डेमो लेक्चर बघा कसं शिकवलं जातं, त्यानंतर बॅच जॉईन करा. किंवा तुम्ही YouTubeवर आपले लेक्चर बघू शकता, ते बघून सुद्धा बॅच जॉईन करू शकता. आलं लक्षामध्ये? चलो, तर या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलंय, जालना या जिल्ह्याचा रिझल्ट बघितलाय. लवकरच जसं बाकीच्या जिल्ह्यांचे रिझल्ट येतील, आपण तुमच्या समोर ते रिझल्ट घेऊन येणार आहोत. यासाठी तुम्हाला काय करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नक्की चॅनल जॉईन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट असतील. महत्त्वाचे अंगणवाडी पर्यवेक्षिका पदाबद्दल जितके महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यावर बरेचसे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की सांगा, त्यावर देखील आपण व्हिडिओ नक्की बनवण्याचा प्रयत्न करू. क्लिअर? चलो, थांबूयात या ठिकाणी, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू.